आगामी लोकसभेच्या अनुषंगाने उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. पाणी टंचाईमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यामध्ये 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा. येवला तालुक्यामध्ये सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणी पुरवठा. उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह. पुण्याच्या इंदापूरमधल्या उजनीची पाणी पातळी घटली. डिसेंबरच्या मध्यावर उजनीमध्ये केवळ 12 टीएमसी जिवंत पाणी साठा. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. केंद्रीय पथकाकडून नाशिकमधील दुष्काळग्रस्त भागाचा आढावा. 20 मिनिटातच दौरा आटोपल्यानं गावकऱ्यांची नाराजी. पाहणी केलेला अहवाल सरकारकडे सुपूर्द करणार असल्याची केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची माहिती. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळी पाहणी दौरा. मात्र करमाळ्यामधील मलवडी गावामध्ये पाणी न झाल्यामुळे ग्रामस्थ नाराज. गावकऱ्यांकडून गावाचा दुष्काळी पाहणी दौरा करण्याची मागणी. केंद्राचं पथक धुळे जिल्ह्यामध्ये पाहणी न करताच जळगावमध्ये गेल्यानं ठाकरे गट नाराज. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय पथकाची भेट घेत निवेदन. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्याची मागणी. पालघर जिल्ह्यामधल्या 6000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. जिल्ह्यामध्ये 1588 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सरकारच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना फटका. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या तराळीमध्ये अवकाळीचा पिकांना फटका. रोगराईमुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव. 2 एकर हरभरा पिकावर शेतकऱ्यांना फिरवला नांगर. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा 2 लाख हेक्टरच्या पुढे कपाशीची लागवड. मात्र अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे उत्पन्न कमी. झालेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये. धुळे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाला सुरुवात. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व कामांच्या दरामध्ये वाढ. शेतकरी आर्थिक संकटात. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी आणि मक्याची आवक वाढली. ज्वारीला 2600 ते 3100 पर्यंतचा भाव, तर मक्याला 1900 ते 2200 इतका भाव. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं लसणाची आवक घटली. आवक कमी झाल्यानं लसणाचे भाव वाढले. नंदुरबारमध्ये 260 रुपये किलो दरानं लसणाची विक्री. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या पिंपरी गावातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा. गावातील विकास कामं पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. गोंदियाच्या मोरगाव तालुक्यामध्ये हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. रामघाट इथल्या घर आणि धानाची नासाडी. हत्तींचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. वाशीममध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांचा संप 11व्या दिवशी सुरूच. 40,000हून अधिक मुलं घरीच. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली. विधानसभेमध्ये भुजबळांच्या धमकीचा मुद्दा मांडल्यानंतर पोलिसांची खबरदारी. नाशिकच्या भुजबळ फार्मला आता पोलीस छावणीचं स्वरूप. माजी मंत्री राजेश टोपे आणि बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून दोघांमध्ये वाद. लोणीकरांनी राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याचा आरोप. लोणीकरांनी मात्र आरोप फेटाळले. बँकेच्या निवडणुकीमध्ये तांत्रिक वाद. माझ्याकडून कुणालाही शिवीगाळ नाही. व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर बबनराव लोणीकरांकडून स्पष्टीकरण. आपलेच जात आणि आपलेच ओठ यावर आता काय बोलणार. टोपे लोणीकरांच्या कथित शिवीगाळ प्रकरणी कैलास गोरंट्याल यांची मिश्किल प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचं विधिमंडळासमोर फोटो सेशन. फोटो सेशनला आदित्य ठाकरे गैरहजर. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरेंकडून विधानभवनामध्ये घोषणाबाजी. विदर्भाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये चर्चा होत नसल्याचा पोहरेंचा आरोप. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी पोहरेंना बाहेर काढलं. नागपुरात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून फडणवीसांची भेट. माती परीक्षणाविरुद्ध केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याची ठाकरे गटाची मागणी. संगणक परिचालक कर्मचारी संघटना विधानभवनामध्ये. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीसाठी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. चर्चा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आंतरवाली सराटीमधल्या दगडफेकी प्रकरणामध्ये ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय. ऋषिकेशला बीड आणि जालन्यामध्ये जाण्यासाठी मज्जाव. पक्षांतर्गत दबावाला बळी पडून धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांचा राजीनामा. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे स्वखुशीने राजीनामा देत असल्याचं जाहीर. शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटकपदी युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती. नागपुरातील आयोजित छोटेखानी समारंभामध्ये एकनाथ शिंदेंकडून पांडव नियुक्तीचे पत्र. अहमदनगरच्या पिंपरी निर्मळमधील मारहाणीच्या घटनेला जातीय रंग. घटनेला जबाबदार असलेले आरोपी मात्र मुकाट. गावकऱ्यांचा आरोप. निर्दोष लोकांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ सर्व धर्मियांचा रास्ता रोको. वर्ध्यामधल्या टोल नाक्यावरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. नागपूर जिल्ह्याच्या हद्दीमधील वडगाव टोल नाक्यावरील व्हिडिओ असल्याची माहिती. कोल्हापूरच्या सोन्याची शिरोलीमध्ये नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवला. रथ अडवत नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार. विकास कामांबाबत विचारला जाब. यवतमाळ नगर परिषदेच्या बांधकाम विभागामधील 3 कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. शौचालय दुरुस्तीच्या कामाच्या बिलासाठी मागितली 1,80,000ची लाच.
सोलापूर एमआयडीसी ड्रग्ज प्रकरणाच्या गुन्ह्यातील आणखीन एका आरोपीचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे. 21 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. पालघरमधल्या चिंचणी समुद्रकिनारी स्टंटबाजी करताना कारचा अपघात. टायर फुटल्यानं कार पलटली. अपघातामध्ये 3 प्रवासी किरकोळ जखमी. भंडारा जिल्ह्यामधल्या जांभोरामध्ये बाहेरगावी कामाला जात असताना वाहन पलटी. अपघातामध्ये 5 महिला गंभीर. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या रस्त्यांचं काम संथ गतीनं सुरू. जागोजागी खड्डे खोदून ठेवल्यानं नागरिक त्रस्त. रत्नागिरीच्या चिपळूण शहराजवळच्या गोवळकोट जॅकवेल समोरील गाळ काढला जाणार. चिपळूण नगर परिषदेनं घेतला पुढाकार. परभणीमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती. निवडणूक आयोगाकडून गावखेड्यामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्थानकाच्या यादीमध्ये करा. नागरिकांचे रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधानांना निवेदन. परभणीमध्ये मराठवाडा स्तरीय पॉलिट्रॉमाकॉन 2024 कॉन्फरन्सचं आयोजन. डॉक्टरांचं मराठवाडा स्तरीय 1 दिवसीय चर्चासत्र. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रीडा महोत्सवाचं आयोजन. ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांकडून विविध कला सादर. सोलापूरच्या माढ्यामधील जुन्या तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत पाडली. त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभारणीचं काम सुरू. इमारतीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या खासगी शाळेमध्ये शिक्षकांना जुनी पेन्शन लागू. परभणीमध्ये पेन्शन बचाव समितीकडून शासनाच्या निर्णयाचं फटाके फोडून स्वागत. टेंबू सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता. 7,370 कोटींचा निधी मंजूर. 1.21 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार. जळगावमध्ये आठवड्याभरापासून सोनं चांदीच्या दरामध्ये चढउतार. सोन्याचे दर 1,300 रुपयांनी घसरल्यानं ग्राहकांना दिलासा. सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडेरायाचा जेजुरीगड झगमगला. मल्हारी मार्तंड खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या षडरात्र उत्सवाला सुरुवात. घटस्थापनेपासून 6 दिवस हा उत्सव साजरा केला जाणार. धुळ्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाअंतर्गत विभागीय मल्लखांब स्पर्धा. सहभागी खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. ठाणे इथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुण्याच्या वेल्हा तालुक्याचा डंका. अनुष्का करंजकर या तरुणीनं पटकावला 2य क्रमांक. नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. शाहरुख खान निकीसोबत साईचरणी लीन. डंकी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुखनं घेतलं साईंचं दर्शन. शिर्डीमध्ये चाहत्यांचा जल्लोष.